नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, मला माहित आहे माझे जे व्हिडिओ बघत असतील ते गजानन महाराजांचेच खूप भक्त असतील आणि तेच हा माझा पूर्ण व्हिडिओ बघत असतील, कारण मला माहिती आहे गजानन महाराजांचे भक्त. गजानन महाराज म्हटलं की काही असो, कारण त्यांचे पण खूप अनुभव असते आणि त्यांना माहित असतं की ते कशा प्रकारे धावून येतात, काय काय करतात, ते प्रत्येकाला माहीतच असतं. तर मागच्या एका गुरुवारी मी माझा एक अनुभव शेअर केला होता आणि आता ह्या गुरुवारी मी माझा दुसरा अनुभव शेअर करत आहे. तर चला मी माझा अनुभव आज तुम्हाला सांगते. तर तेव्हापासून गजानन महाराज मला असं भेटल्यापासून मला त्यांची खूपच म्हणजे त्यांच्याबद्दल माझा खूप विश्वास वाढला आणि माझ्या मनात गजानन महाराजाबद्दलची श्रद्धा भक्ती खूप खूप जास्त प्रमाणात वाढली. आणि मग थोडं लहान मोठ्या गोष्टीसाठी पण मी गजानन महाराजांचा धावा असं करणं सुरू झालं आणि महाराज पण तेवढ्या सहजतेने काही असो माझ्या प्रत्येक गोष्ट ते अशीच पूर्ण करतात. आणि पहिलं मी त्यांना सांगते, मग ते आनंदाचं असो की दुःखाचं असो, काही असो, मी माझं प्रत्येक काही जे माझ्या मनात येईल ते मी महाराजांना सांगत असते आणि ते माझं सगळं काही ऐकत असतात. आणि असंच झालं. मग नंतर आम्ही ठरवलं की दरवर्षी आपण शेगावला जायचं आणि मग दरवर्षी आम्ही शेगावला जायला लागलो. आणि मग असंच एक वर्ष आम्ही शेगावला गेलो. तेव्हा माझं बाळ होतं 6 महिन्याचं आणि आम्ही उन्हाळ्यातच शेगावला जायचो. तर मी आणि माझे मिस्टर आणि माझा 6 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव पण मी गजानन ठेवलेलं आहे. आणि आम्ही शेगावला गेलो आणि आम्ही मंगळवारी गेलो आणि बुधवारी तिथं राहिलो. मी पोथी वाचली, म्हणजे पूर्ण पारायण नाही पण 1-2 अध्याय अशी माझी इच्छा असते त्याप्रमाणे मी तिथं वाचत असते. आणि त्या दिवशी दशमी होती बुधवारी आणि दुसऱ्या दिवशी मग आम्हाला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळीच, कारण औरंगाबाद खूप लांबचा प्रवास आहे, शेगाव ते औरंगाबाद, आणि खूप ऊन असतं, बसमध्ये पण खूप ऊन लागतं आणि आमचं बाळ फक्त 6 महिन्याचं होतं. त्यामुळे मिस्टर म्हणे नको, आपल्याला सकाळी 6 वाजता बस आहे तर आपल्याला 6 वाजता सकाळी जायचं, तर तू काही उद्या दर्शन घेऊ नको. आणि मग मला बोलले ते की आजच रात्री तुला दर्शन घ्यायची इच्छा असेल तर तू आजच घे, कारण उद्या काही दर्शन घेऊ नको, उद्या आपण सकाळीच निघून जाऊ. पण मग आम्ही रात्री ज्यावेळेस दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेस मी पाहिलं की दुसऱ्या दिवशी एकादशी होती. तिथं खूप लोक आलेले होते महाराजांच्या गाभाऱ्यात. जे बाहेरचं ग्राउंड होतं तिथं खूप लोक आलेले होते, मुक्कामी आलेले होते आणि खूप गर्दी झाली होती. मग मी विचार करत होते की लोक कुठून कुठून आज येऊ लागले उद्याच्या दर्शनासाठी, एकादशीसाठी, आणि आपण इथून असं कसं जायचं, म्हणजे गुरुवार एकादशी, आपण दर्शन तर दुसऱ्या दिवशी घ्यायलाच पाहिजे. पण मिस्टर म्हणे नको, परत आपल्याला बस नाहीये लवकर, मग तू दर्शन घेऊ नको. पण माझ्या मनात खूप इच्छा अशी की नाही, मला ना दुसऱ्या दिवशी मी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही. म्हणून मग मिस्टर म्हणे तुला यायचं असेल तर तू ये, पण कळस दर्शन घे आणि लगेच वापस ये. मग मी त्यांना हो बोलले आणि सकाळी तिथं भक्त निवासमध्ये आम्ही रूम घेतली होती आणि 5:30 वाजता मग मी उठले आणि माझा आवरण्यात वगैरे 15 मिनिट गेले. मी आंघोळ वगैरे केली आणि मी मंदिराकडे जायला निघाले. 5:45ला बरोबर घड्याळीत 5:45 वाजले होते त्यावेळेस. वरच्या पण रूम मधल्या पण आणि त्या पायऱ्याच्या खालून येतात तिथे पण 5:45 वाजले होते. आणि मी असा थोडासा अंधार होता, म्हणजे उजेडायचेच अशा याच्यात होते. तर मी गेले आणि तिथं मी तिथं पाहिलं तर मला कळलंच नाही. बाहेरून मला वाटलं काही मोठी लाईन वगैरे नाहीये, म्हणून मी ती बाहेरून जी लाईन असते तिथं मी लागले तिथून कळस दर्शन घेतलं आणि तिथून लागले. मग आत बघते तर बाप रे, एवढी गर्दी, आतून कितीतरी लोक होते आणि कितीतरी त्या याच्यातून जायचं होतं आणि खूप गर्दी होती. लोक म्हणत होते की दर्शनाला 2-3 तास तरी लागतील आणि मी तर आता लाईन मध्ये लागले, मी वापसही येऊ शकत नव्हते आणि
रूमवर माझं 6 महिन्याचं बाळ होतं आणि ते मिस्टरांकडे कसं राहील एवढ्या वेळ, म्हणून ह्या विचारात मी एकदम अशी घाबरून गेले. मला दर्शन घ्यायची तर खूप इच्छा होती, पण आता टाईमचं मी काय करू, आता मिस्टर ओरडतील, बस जाईल, ह्या भीतीनं मी खूप अशी हे होऊन गेले की आता महाराज मी काय करू. पण पाठ लावून तरी मी कशी जाऊ लाईनमधून, आणि मी खूप रडायला लागले. महाराज जसे जसे लोक गजर करू लागले, जसं जसं जवळ येऊ लागलं अंतर, तसं तसे माझ्या डोळ्यातून खूप पाणी येऊ लागलं. दर्शन घ्यायची तर खूप इच्छा होती माझी, पण आता टाईम खूप, आणि मला स्वतःला जाणवत होतं की आता खूप वेळ झाला, आपण खूप टाइम इथून जातोय, अजून खूप लोक आहेत, अजून खूप गर्दी आहे. आणि माझ्या मनात एकच ध्यास, आता तिकडं मुलगा रडत असल, उठला असल, मी महाराजाला धावा करत होते, महाराज निदान त्याला तरी उठू देऊ नका थोडा वेळ, महाराज आता कसं होईल, मिस्टर ओरडतील आणि मी आता काय करू महाराज, बस जाईल. हेच पूर्ण दर्शन होईपर्यंत, आणि मला स्वतःला जाणवतंय की मी तिथं खूप वेळ घातला, खूप लोक होते, मी दर्शन खूप वेळापासून घेतलं, आणि असं मला वाटत होतं की आता बाहेर नक्की 7-8 वाजले असतील, पूर्ण उजडला असेल, आणि आता काय होईल यांनी माझं सगळं लक्ष तिकडं लागलेलं. आणि महाराजाची माझा धावा, दर्शन घ्यायची तर एक खुशी होतीच, पण आता परत काय होईल हे मला इतकं टेन्शन आलं, आणि मी पूर्ण याच्यात रडत होते. पण इतका चमत्कार महाराजांचा की मी महाराजांचं दर्शन, मला जाणवतंय स्वतःला की मी खूप वेळ झाला मी दर्शन घेतलं, आणि मला आता असं वाटलं की आता आपण बाहेर गेलं की खूप उजेडलेलं असेल. पण महाराजांचं, आणि मी म्हणतच होते, महाराज तुम्ही टाइम रोखून धरा, महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुम्ही टाइम रोखून धरा. आणि माझ्या गुरुमाऊलीनं खरंच तसं केलं. मी ज्यावेळेस दर्शन घेऊन बाहेर आले, तर मी ज्या अंधारात गेले होते तसा अंधार बाहेर होता. पण मला वाटलं निदान 6-6:30च्या पुढे तरी टाइम झाला असेल, आणि मी ज्या घड्याळीत येताना पाहून आले होते, मी तिथं 5:45 वाजले होते. एवढा वेळ मी दर्शन घेतलं, 15 मिनिट तर मला मंदिरापर्यंत जायला लागले, तरी पण घड्याळीत 5:45 वाजले होते. जशी मी गेले तशी महाराजांनी वापस आणलं. मला इतकं ती घड्याळीत टाइम पाहून मी तिथंच पायऱ्यात बसून खूप अश्रू यायला लागले माझ्या डोळ्यात की खरंच महाराज तुम्ही काय म्हणून करू शकत नाहीत. आणि खरंच महाराजांनी माझ्यासाठी टाइम पण रोखून ठेवला. आणि मला वाटलं की मुलगा उठला असेल, कारण आपण खूप वेळ झालं, पण जसं मी त्याला झोपेचं टाकून गेले होते तसा तो झोपलेला होता. मिस्टर पण झोपलेले होते, आणि त्या पण रूम मध्ये 5:45 वाजले होते, आणि अंधार पण तसाच होता. खरंच महाराजांनी किती चमत्कार करतात ते, आणि माझ्यासोबत खरंच त्यांनी हा चमत्कार केला. ते पाहूनच मला खूप महाराजांचं म्हणजे जितके आभार मानावं तितकं कमी. आणि माझं जी इच्छा होती दर्शन, त्यांनी माझं दर्शन पण करून दिलं गुरुवारी एकादशीच्या दिवशी, आणि टाइम पण माझ्यासाठी रोखून ठेवला. खरंच फक्त महाराजच करू शकतात असं. त्यामुळेच आपण महाराजांचे मनापासून भक्ती करूया, मनातून त्यांना वंदन करूया. तर गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. तुम्हाला माझे अनुभव आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि मी दर गुरुवारी माझे अनुभव शेअर करत असते, तर आपले अनुभव नक्की ऐकत जा. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. जशी माझ्या गजानन बाबाची माझ्यावर कृपा आहे तशी सर्वांवर हो, हीच माझ्या बाबांचरणी प्रार्थना. गणगण गणात बोते गजानन महाराज की.